हॅलो. तर बघा, आज आपण बघणार आहे आपला 13वा धडा, त्रिमितीय वस्तू व घडणी. ठीक आहे. त्रिमितीय वस्तू म्हणजे काय? ज्या आपण सगळ्या बाजूने वेगवेगळ्या बाजूने बघू शकतो आणि वेगवेगळ्या बाजूने बघितल्यानंतर त्या आपल्याला वेगळ्या प्रकारे दिसतात. ठीक आहे. तर बघा, पहिला इथे त्यांनी काय दाखवलं आहे, आपण काय बघूया. पहिला हत्ती. ठीक आहे. जर समजा हत्ती आपण समोरून बघितला तर तो काहीसा असा दिसतो. ठीक आहे. समोरून एकदम त्याच्या तोंडापुढे आपण गेलो तर तो असा दिसेल. त्यानंतर आपण त्याच्या एका साईडला गेलो तर तो आपल्याला काहीसा असा दिसेल. बरोबर, एका साईडला गेल्यावर. आणि समजा आपण हत्तीवरती बसलो आहोत किंवा हत्तीला आपण घराच्या वरच्या मजल्यावरून आपल्या बघितलं तर तो आपल्याला काहीसा असा दिसेल. म्हणजेच काय, एकच वस्तू आहे पण ती तिन्ही बाजूने काय होते, वेगळ्या वेगळ्या प्रकारे दिसते. ठीक आहे. आता तुमच्या हे घरातलं कपाट असेल तर ते कपाट आपण समोरून बघितलं तर असं दिसेल, एका साईडून बघितलं तर फक्त असं दिसेल, आणि जर तुम्ही वरून बघितला कपाट तर तुम्हाला एकदम ते छोटंसं असं आयताकृती दिसेल. ठीक आहे. म्हणजेच काय, एक वस्तू समोरून कशी दिसते, बाजूने कशी दिसते आणि वरून कशी दिसते याचं आपल्याला आता इथं निरीक्षण करायचं आहे. बघा, उदाहरण संग्रह किती आहे हा आपला? 51. ठीक आहे. याच्यामध्ये एकच प्रश्न पहिला बघूया. सुरुवातीला ठोकळ्यांच्या रचना दिल्या आहेत, त्यापुढे त्यांची द्विमितीय दृश्ये दिली आहेत. प्रत्येक दृश्य समोरून, बाजूने किंवा वरून दिसणारे असे कोणत्या प्रकारचे आहे ते ओळखा. अगदी सोपा आहे. आता बघा, ही ठोकळ्यांची रचना दिली आहे पहिला त्यांनी. तर ही जर आपण ठोकळ्यांची रचना समोरून बघितली, पुढून बघितली तर ती आपल्याला कशी दिसेल? बघा, मी तुम्हाला इथे काढून दाखवते. तर आता हे असे 3 ठोकळे आहेत. जर आपण समोरून बघितले तर ते आपल्याला असेच दिसणार आहेत. फक्त आपल्याला काय दिसतील? 3 असे चौकोन दिसतील. बरोबर, समोरून जर बघितलं तर. म्हणजेच काय, हे जे दृश्य आहे ते काय आहे तर समोरून दिसणार आहे. ठीक आहे. समोरून दिसणार आहे. त्यानंतर आपण जर त्याला वरून बघितलं, ठीक आहे, म्हणजे हे जे आहेत चौकोनाचे हे जे भाग आहेत हे काय आहेत, वरची बाजू आहे त्याची. बरोबर, जी मी रंगवली आता. त्यामुळे जर वरूनसुद्धा जर आपण पाहितलं तर ते सुद्धा काय दिसणार आहे आपल्याला? असंच दिसणार आहे. वरूनसुद्धा आपल्याला फक्त 3 चौकोन दिसणार आहेत. म्हणून हे आपण काय करूया, वरून दिसणारे धरूया. ठीक आहे. त्यानंतर बघा, जर आपण त्याला एका साईडून पाहिलं, एका बाजूने पाहिलं तर आपल्याला काय दिसेल? हा भाग दिसेल. बरोबर, ठोकळ्याचा काय दिसेल? हा भाग दिसेल. म्हणजेच काय, फक्त आपल्याला एकच चौकोन दिसेल त्याचा. तो काहीसा इथं असा असेल बघा. फक्त आपल्याला एवढाच भाग दिसेल असा. म्हणून हे चित्र कशाचं असणार आहे तर बाजूने दिसणारे दृश्य किंवा बाजूने दिसणारे ठोकळ्यांची रचना. ठीक आहे. तसंच आता आपण पुढचं बघूया. तर बघा, आता हा दुसरी रचना आहे ठोकळ्यांची. आता ही जी तुम्हाला दिसतीये ही काय आहे? समोरून दिसणारे दृश्य आहेत. बरोबर, हे तुम्ही समोरून बघणार आहेत. म्हणजे तुम्हाला एकूणच आकार कसा दिसेल तर वरती एक चौकोन असेल. तर बघा, हा वरचा चौकोन एक दिसेल तुम्हाला. त्यानंतर हे खाली 3 असे चौकोन दिसतील. म्हणजे समोरून दिसणारं दृश्य कोणतं असणार आहे तर हे शेवटचं. बरोबर, हे काय असणार आहे? समोरून दिसणारं दृश्य. ठीक आहे. त्यानंतर बघा, आता बाजूने दिसणारं दृश्य कोणतं असेल? बघा, एका बाजूने जर आपण पाहिलं, समजा आपण ह्या बाजूने पाहायला गेलो तर आपल्याला कसं दिसेल? बघा, ते हा एक चौकोन दिसेल आपल्याला आणि हा एक चौकोन. म्हणजे फक्त असं दिसेल, एक चौकोन आहे आणि त्याच्या खाली एक चौकोन आहे. ठीक आहे. म्हणजे 2 चौकोन असे दिसतील आपल्याला. म्हणजे बघा, ही जी आकृती आहे ती काय असेल तर बाजूने दिसणारी. ठीक आहे, बाजूने दिसणारी. आता आपण काय बघणार आहे तर वरून दिसणारी. तर बघा, तुम्ही जर आता इथे गेलात, इथून वरून जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला काय दिसेल? हा एक ठोकळ्याचा भाग दिसेल, ह्या एक ठोकळ्याचा भाग दिसेल
आणि हा एक ठोकळ्याचा भाग दिसेल, बरोबर. म्हणजेच काय, तुम्हाला काहीसा असं दिसेल, इथे एक ठोकळा ठेवलेला आहे, त्याच्या एक साईडला आणि त्याच्या एक साईडला ठोकळा ठेवलेला आहे, असं तर दिसेल, किंवा हा असा दिसेल भाग. ठीक आहे, म्हणजे 3 ठोकळे असे लावून ठेवलेत एकामेकाला असे तुम्हाला दिसेल. म्हणजेच काय, हे जे आहे चित्र किंवा हे दृश्य जे आहे ते तुम्हाला वरून दिसेल, बरोबर. ठीक आहे, आता आपण तिसरा बघूया ठोकळ्यांची रचनामध्ये. तर बघा इथे काय आहे, हा वर एकच ठोकळा आहे आणि खाली किती ठोकळे आहेत, तर 4 ठोकळे आहेत. दिसत आहेत आपल्याला 3च, पण ह्या ज्या वरच्या ठोकळ्याच्या खाली अजून एक ठोकळा आहे, पण वर किती आहेत, फक्त एकच ठोकळा आहे. ठीक आहे, तर बघा आपण पहिला काय करूया, समोरून दिसणारं बघूया. समजा आता तुम्हाला इथे समोरून काय काय दिसतंय, तर हा एक ठोकळा दिसतोय आणि हा एक आणि हा एक, फक्त जर समोरून बघितला तर. म्हणजेच कसं दिसेल, की खाली 2 आहेत, बरोबर, आणि ह्याच्या वरचा हा एक, म्हणजे असं तुम्हाला चित्र दिसेल. हे काय असेल, समोरून. बघा समोरून दिसताना नीट लक्ष द्या, आपल्या डाव्या साईडला किती ठोकळे आहेत, 2, आणि उजव्या साईडला फक्त एकच ठोकळा आहे. म्हणजे हे जे चित्र दिसतंय तुम्हाला, हे ते काय असेल, समोरून दिसणारे दृश्य. ठीक आहे, हे झालं आपलं समोरून. आता पुढं बघा, पुढचं आपण बघूया साईडून, म्हणजे एका बाजूने दिसणारे. समजा तुम्ही ह्या बाजूने जर हे चित्र बघितलं तर तुम्हाला काय काय दिसेल, तर बघा काय दिसेल बरं, हे खालचे 2 दिसतील, बरोबर, आणि हा वरचा बाजूच्या ठोकळ्याची ही बाजू दिसेल आपल्याला. तर बघा जर तुम्ही ही बाजू बघितली तर कसं दिसेल, की 2 ठोकळे, ते मी काढते, हे 2 ठोकळे आणि जी शेवटची बाजू आहे, शेवटचा जो हा ठोकळा आहे, त्याच्यावरती एक तुम्हाला असा हा ठोकळा दिसेल. ठीक आहे, बरोबर. म्हणजेच काय, हे जे आपल्याला चित्र दिसतंय ते काय असेल, बाजूने दिसणारी दृश्य, बरोबर. आता बघा आपण काय बघणार, वरून दिसणारं दृश्य कसं असेल. वरून आपल्याला कसं दिसेल बरं, मी सांगते तुम्हाला आता वरून कसं दिसेल. तर बघा वरून जर तुम्ही पाहिलं ह्या बाजूने, तर तुम्हाला ह्या ठोकळ्याचा भाग दिसेल, ह्या ठोकळ्याचा भाग दिसेल, हा पण दिसेल आणि हा पण दिसेल. म्हणजे जर तुम्ही वरून बघितलं तर तुम्हाला 4सुद्धा ठोकळे दिसणार आहेत, बरोबर. हा जरी वर असला ठोकळा तरी तो तुम्हाला वरून दिसताना तसा नाही दिसणार आहे. तुम्हाला हा असाच वाटेल की तो खाली त्यांच्या त्या 3 ठोकळ्यांसोबत आहे, बरोबर. म्हणजे हे जे दृश्य आहे ते काय आहे, तर वरून दिसणारं दृश्य आहे. ठीक आहे, कळतंय सगळ्यांना. फक्त आपण काय करणार, दरवेळी जे बाजूने दिसणारं दृश्य आहे ते 3 ठोकळ्यांना एकाच साईडून बघायचं आहे आपल्याला, बरोबर. ह्यासुद्धा ठोकळ्याला आपण इथून बघितलं, ह्यालासुद्धा इकडून बघितलं आणि ह्यालासुद्धा इकडूनच बघितलं, तेव्हा ते उत्तर बरोबर येणार आहे. आता आपण बघूया आपला दुसरा प्रश्न. तर बघा, टेबल, खुर्ची व पाण्याची बाटली या त्रिमितीय वस्तूंची समोरून दिसणारी, वरून दिसणारी आणि बाजूने दिसणारी अशी प्रत्येकी 3 चित्रे कागदावर काढा. तर बघा आता आपण पहिला काय करूया, टेबलचं चित्र काढून घेऊया आणि तो समोरून, वरून आणि बाजूने कसा दिसतो ते काढून घेऊया. आता मी इथे एक टेबल काढून घेतला आहे, तर तो समोरून आपल्याला कसा दिसेल ते आपण आता इथे काढून घेऊया. समोरून कसा दिसेल तो, फक्त आपल्याला त्याची एक ही समोरची मोठी जी आयताकृती बाजू आहे ती एक दिसेल आणि त्याचे फक्त पुढचे असे 2 पाय दिसतील, बरोबर. जर तुम्ही क्लासमध्ये बसला असाल किंवा तुमच्या वर्गात बसला असाल आणि जर तुम्ही तुमचा टीचरांचा किंवा तुमच्या मॅडमचा टेबल जर बघितला तर तो समोरून तुम्हाला काहीसा असा दिसेल. आता बघा तो बाजूने कसा दिसेल, म्हणजेच आता ही झाली एक त्याची बाजू, ह्या बाजूने कसा दिसेल बघा तो, तर आपल्याला त्या टेबलची जी छोटीशी आयताकृती बाजू आहे ती दिसेल. ठीक आहे, आणि त्याचे हे 2 पाय दिसतील, बरोबर, कारण त्याचे मागचे जे 2 पाय आहेत ते ह्या 2 पायांच्याच मागे असणार आहेत, बरोबर. आता आपण बघूया तो वरून कसा दिसेल. तर बघा
वरून दिसताना आपण जर ह्या अशा बाजूने बघितलं तर फक्त आपल्याला एक आयताकृती काय दिसेल, मोठा एक आयत दिसेल सपाट असा. म्हणजेच कसा दिसेल, अशा पद्धतीचा फक्त आपल्याला काय दिसेल, तो आयत दिसेल. ठीक आहे. आता मी तो तिरका काढला आहे, पण तो असा सुद्धा दिसू शकतो आपल्याला. एक साधा असा आयत असा आपल्याला तो टेबल वरून दिसणार आहे. ठीक आहे. आलं लक्षात सगळ्यांच्या? हे झालं समोरून, हे झालं एका बाजूने, हे बरोबर आपण जे काढलं ते, आणि हे झालं वरून दिसणारं. ठीक आहे. आता आपण काय बघूया, पुढची गोष्ट आपली म्हणजे पुढची वस्तू ती कोणती आहे, तर खुर्ची. ठीक आहे. आता आपण बघणार आहोत खुर्ची कशी दिसते. तर बघा, इथे मी आता खुर्ची काढून घेतली आहे. आता ती बघू आपण समोरून, बाजूने आणि वरून कशी दिसते. समोरून म्हणजे कुठून, ही समोरची बाजू झाली, तिथून आता ती कशी दिसेल, तर काय दिसेल, जे आपण पाठ टेकतो आपली खुर्चीला तो वरचा एक चौकोन दिसेल. ठीक आहे. त्यानंतर हे जे 4 पाय आहेत ते दिसतील आपल्याला, पण 4 पायातले फक्त काय दिसणार आपल्याला, 2च पाय दिसणार. बरोबर, कारण बाकीचे जे 2 पाय असणार आहेत ते मागे असणार आहेत. ठीक आहे. आणि जी पुढची, हा जो आयत आहे, हा आत बसायचा जो आयत आहे आपला, त्याचं हे जे फक्त पुढचं जे लाईन असणार आहे ती थोडीशी काहीतरी जाडमध्ये अशी दिसेल आपल्याला. इथे अशी ती जाड रेषा दिसेल जी बसायची बाजू आहे ती. त्यानंतर बघा, जर आपण त्याला ह्या एका बाजूने पाहिलं तर काय दिसेल, तर बघा, ही झाली बसायची बाजू, ती थोडीशी जाड काढूया आपण. ठीक आहे, कारण ती थोडीशी जाड असते, बसायची बाजू असते ती. त्यानंतर ही झाली टेकायची बाजू त्याची. बरोबर, म्हणजे ही फक्त आपल्याला लाईन दिसेल एका बाजूने, आणि त्याचे हे बाजूने फक्त 2च पाय दिसतील, कारण बाकीचे 2 पाय त्याच्या मागे असतील. आता तसंच सेम वरून कसं दिसेल बघा. आता वरून जर आपण त्याला पाहिलं तर काय दिसेल, हा फक्त आपल्याला आयत दिसेल. ठीक आहे. म्हणजेच बघा, हा झाला आयत कुठला, हा बसायचा. आता याचे पाय दिसतील का वरून? नाही, कारण हे ह्या आयताच्या खाली असणार आहेत. बरोबर. आणि ही जी टेकायची बाजू आहे ती फक्त आपल्याला थोडीशी अशी जाड काढायची आहे, कारण ती सुद्धा आपल्याला वरून फक्त त्याचं काठ दिसणार आहे टेकायच्या बाजूचं. ही झाली आपली खुर्चीची वरून दिसणारी दृश्य. बरोबर, ही बाजूने आणि ही समोरून. ठीक आहे. आता आपण पुढचं किंवा पुढची वस्तू घेऊया. तर बघा, मी इथे आता ही पाण्याची बाटली काढून घेतली, अगदी सोपी अशी. आता आपण बघणार आहोत ती समोरून, बाजूने आणि वरून कशी दिसते. ठीक आहे. तर बघा, समोरून कशी दिसेल, तर अशीच दिसणार आहे, किंवा आपण इकडून जरी बघितली ती तशीच दिसणार आहे. का? कारण ती काय आहे, वर्तुळ आकार आहे. बरोबर, एका वृत्तचितीच्या आकारासारखी आहे. मग ती आपण कुठल्याही बाजूने बघितली तरी ती आपल्याला काय दिसणार आहे, सारखीच दिसणार आहे, म्हणजे बाजूने किंवा समोरून. ठीक आहे. तर बघा, आता ती परत मी आता अशीच काढते त्याचं चित्र. ठीक आहे, म्हणजे ती परत आपल्याला आहे अशीच दिसणार आहे. ठीक आहे, अशीच दिसेल. त्यानंतर बाजूने सुद्धा कशी दिसेल ती, सेम, म्हणजे जशी आपल्याला समोरून दिसते तशीच ती आपल्याला, आता माझं थोडं इथं चित्र बिघडलं आहे, पण जसं आपल्याला समोरून दिसतंय तशीच बाजूने सुद्धा दिसणार आहे. फक्त आता बघा वरून कशी दिसणार आहे, म्हणजे जर तुम्ही इथे हे टोपणच्या साईडने जर बघितलं तर तुम्हाला हे टोपणाचं गोल भाग दिसेल. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला हे जे त्याचा वर्तुळाकार भाग आहे तो नाही दिसणार. फक्त काय दिसेल, तर ह्याचा हा जो खालचा पृष्ठभाग आहे तो त्याचा फक्त असा गोल आकार दिसेल. ठीक आहे. तर मी जरा परत एकदा काढून दाखवते. बघा, हा वरचा टोपणाचा भाग दिसेल आपल्याला गोल, आणि एक खालचा जो आपला पृष्ठभाग आहे तो दिसेल. ठीक आहे, म्हणजे फक्त 2 वर्तुळ आपल्याला दिसतील. ठीक आहे. तर अशा रीतीने आपला हा उदाहरण संग्रह संपलेला आहे.